देवाच्या प्रिय लोकांना एक वचन वाचून मग सुरुवात करूया आपण. हग्गायाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 9वं वचन. 2च अध्यायांचं पुस्तक आहे आणि 2ऱ्या अध्यायातलं 9वं वचन आपण वाचूया. ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी ह्या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. प्रभूचं वचन आज आपल्यासाठी आहे की परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे त्याच्या अभिषिक्ताच्या द्वारे की जे मागील पूर्वीचं जे गौरव होतं ते गौरव होतच होतं, परंतु येणाऱ्या दिवसात हे गौरव फार मोठं असणार आहे, ते वाढणार आहे. आणि परमेश्वर ह्या स्थळाला त्याची पवित्र शांती देईल असं परमेश्वराने या संदेशाच्या द्वारे, हग्गाईच्या द्वारे सर्व इस्रायल लोकांना अभिवचन दिलेलं आहे. ज्यावेळेस हे इस्रायल लोक, यहुदी म्हणूया आपण, आणि हे लोक ज्यावेळेस बंदिवासामध्ये होते, तिकडे एक राजा होता बाबेलमध्ये. आणि ह्या बाबेलच्या राजाने काय केलं की इस्रायल लोकांवरती त्याने हल्ला केला, यहुदा राष्ट्रावर त्याने हल्ला केला आणि त्याने गुलाम करून नेलं त्यांना. त्यांचं मंदिर होतं जे शल्मोन राजाने बांधलं होतं, ते मंदिर त्याने पाडून टाकलं आणि त्या ठिकाणी सगळी परिस्थिती जी आहे ती नकारात्मक झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तब्बल 70 वर्ष हे देवाचे लोक गुलामगिरीमध्ये राहिले. आणि मग त्या काळामध्ये अनेक संदेष्टे झाले. दानियेलासारखे, शद्रक मेशक अबेदनगो सारखे महान देवाचे सेवक झाले आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर असल्याची परमेश्वराने निरंतर त्यांना चिन्ह दिली. आता हे लोक प्रार्थना करतच होते, कारण काही लोकांना प्रार्थना फक्त माशाच्या पोटातूनच येते. त्यांना चांगल्या जागेवर बसलेल्या ठिकाणी प्रार्थना येत नाही. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद की योग्य वेळी लोकांना तो माशाच्या पोटात घालतो, योग्य वेळी तो त्याचं काम करतो आणि बरोबर आपल्याला त्याच्या ट्रॅकवरती तो घेऊन येतो. हे देवाचं गौरव आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ते गुलामगिरीत गेले, त्या 70 वर्षात त्यांचे नेत्र उघडले आणि त्यांना कळालं की आम्ही परात्पर देवाच्या विरुद्ध काम केलं. आणि मग त्यांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या. आणि मग ज्यावेळेस ते परत आले, तर परत आल्यानंतर बहुतेक अभ्यासकांच्या मते अनेक संदेष्टे होते, पण त्यातला पहिला संदेष्टा जर कोण असेल तो हग्गा आहे. प्रियांनो, ह्या पुस्तकामध्ये फक्त 2 अध्याय दिलेले आहेत आणि त्याची भाषा इतर पुस्तकांसाठी काव्यमयी नाहीये. एक जनरल टॉक सारखी, जे साधारण लिखाण आहे, साधी सोपी सरळ भाषा या पुस्तकामध्ये आहे. हा जो संदेष्टा आहे, या संदेष्टाने, हग्गाईने देवाच्या लोकांना खूप इन्करेज केलेला आहे. कशासाठी? की त्यांनी मंदिर बांधावं परमेश्वराचं आणि त्यांनी प्रभूच्या गौरवार्थ आपलं जीवन त्यांनी समर्पित करावं. हा प्रभूचा संदेश, देवबापाचा संदेश त्याने फार मनापासून लोकांपर्यंत पोहोचवला, असं या 2 अध्यायातून हग्गाईच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वराच्या मंदिराचं वास्तविक त्यांनी काम सुरू केलं, पण ते मध्येच काम त्यांनी थांबवलं. आणि ते काम थांबवल्यानंतर त्यांनी मंदिराकडे दुर्लक्ष करून फक्त आपली स्वतःची घरं बांधणं, आपलं जीवन सगळ्या गोष्टींनी कसं संपन्न होईल याकडे त्यांनी वैयक्तिक जीवनाकडे लक्ष दिलं, परंतु देवाच्या भवनाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आपापल्या धुंदीत सगळे होते आणि सगळ्यांना हेच वाटत होतं की आम्ही आमचंच राज्य उभारावं, देवाचं राज्याचं नंतर बघू. आणि कुणीही त्या मंदिराकडे किंवा त्या भवनाकडे वळत नसताना एक असा सामर्थ्यवान सेवक हग्गाई झाला की त्याने लोकांना इन्करेज केलं या पुस्तकामधून आणि अनेकांना त्याने सांगितलं की हे गरजेचं आहे. त्याच्याद्वारे महत्त्वाच्या भविष्यवाण्या झाल्या हग्गाईच्या द्वारे. आणि त्यापैकी एक भविष्यवाणी अशी होती की जो जरुबाबेल आहे तो प्रांताधिकारी आहे आणि त्याच्या हाताखाली सगळ्या इस्रायलवरती तो सगळं कार्य पुढे येत्या दिवसात पाहिल आणि तो सगळा न्याय निवाडा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल. आणि त्याच प्रकारे आणखीन एक मुख्य याजकाचा मुलगा होता यहोशवा, त्याचा पण परमेश्वर कसा उपयोग करील ह्याविषयी अनेक गोष्टी या ठिकाणी या सेवकाच्या द्वारे भविष्यवाणीपर सांगण्यात आलेल्या आहेत. आणि मग ह्या सर्व घटनांची पार्श्वभूमी हीच आहे की पर्शियाचा राजा कोरेश जो होता, ज्याने फरमान काढलं आणि ह्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता 70 वर्ष गुलामगिरीत आहात
आणि ख्रिस्तपूर्व 586 मध्ये त्याने फरमान काढलं की तुम्ही जा परत आणि तुमच्या देवाचं मंदिर बांधा आणि तुमच्या परत मायदेशी तुम्ही निघून जा, इथं तुम्हाला आता गुलामी करण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस हे मंदिर बांधून पूर्ण झालं तर ते 515 मध्ये, म्हणजे खूप टाइम घेतला या लोकांनी. आणि तो जो टाइम आहे तर तो अजूनही जास्त लागला असता, पण देवाच्या नावाला धन्यवाद की परमेश्वराने त्याच्या संदेशाला उभं केलं आणि त्या संदेशाच्या मुखातून निघालेल्या शब्दाद्वारे लोक एनकरेज झाले, उत्साही झाले आणि त्याद्वारे त्यांनी पुढे जाऊन मंदिर बांधलं. मग ते मंदिर कसं असेल, येणारं मंदिर पुढचं, तर त्याविषयी तो सांगत असताना हा देवाचा दास सांगत आहे की ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. मागचं जे वैभव होतं त्या वैभवापेक्षा येणारं वैभव हे जास्त मोठं असणार आहे. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आहे की हा इतका सामर्थ्यवान सेवक आहे की थंड झालेल्या लोकांना त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला असं उत्साही केलं की जे मंदिर बांधत नव्हते त्यांना मंदिर बांधावं लागलं. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. जेव्हा परमेश्वर बोलतो त्याला कुणी थांबवू शकत नाही. ज्याला परमेश्वर चालवतो त्याला कुणी बसवू शकत नाही. ज्याला परमेश्वर उभं करतो, त्याचा उपयोग परमेश्वर करतो, त्याला कुणीही मागं टाकू शकत नाही, त्याला डावलू शकत नाही. या अभिषिक्ताचा, हग्गाईचा उपयोग परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी केलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या प्रिय लोकांनो, आता असंच योबाच्या जीवनात पण आपण पाहू शकतो की एक टाइम होता, खूप सगळ्या गोष्टी छान होत्या आणि इतकं सुंदर सगळं चाललेलं असताना परमेश्वराला समर्पण करायचा, त्याचे मुलं मुली सगळे एकत्र भेटून सेलिब्रेशन करायचे आणि हा योब इतका धार्मिक, इतका चांगला माणूस होता, सगळं काही छान चाललेलं होतं. आणि मग त्याच्या जीवनात अचानक संकट आलं. सैतानाला वाटलं की परमेश्वराचं हा गौरव करतोय कारण की ह्याच्याकडे संपन्नता आहे, ह्याच्याकडे एवढे आशीर्वाद आहे, हा देवाला कशाला नावं ठेवील. आणि मग त्याने परमेश्वराला परवानगी घेऊन विचारलं, बघतो मी आता ह्याच्याकडं. देव म्हटलं जा, फक्त जीव घेऊ नकोस, त्याचा मारायचं नाही त्याला. आता त्याच्या जीवनात असं संकट आलं की सगळं त्याचं होत्याचं नव्हतं झालं आणि मग त्याचं आरोग्य पण गेलं आणि मग त्याला राखेत बसण्याची वेळ आली, दुःखात त्याला जाण्याची वेळ आली. आणि कसं होतं की ज्यावेळेस दुःखाचे दिवस असतात बऱ्याचदा लोकांचे शब्द बदलतात, वागणं बदलतं. आणि आमच्या इकडे असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की संकट आली की बोलणं बदलतं, राग राग चिडचिड. आपल्या खामगावचे लोक चांगले आहेत, पण आमच्या इकडे असे काही लोक आहेत की संकट आले की चिडचिड करतात, राग राग करतात, नीट बोलत नाहीत, बोलणं बदलतं, वागणं बदलतं. पैसे असले की खूप आनंदात असतात, पैसे संपले की बोलणं बदलतं, नेहमी असे दुःखात तोंड उतरवून राहतात. मग त्याच्यामुळं काय होतं, अडचणी निर्माण होतात. पण धन्य आहेत ते लोक जे दुःखातही आपल्या देवाला विसरत नाहीत, आपल्या संकटातही आपल्या देवाला धन्यवाद देत राहतात. हबक्कूक म्हणतो, माझं सगळं उत्पन्न बुडालं तरी चालेल, पण हे देवा मी तुला धन्यवाद देत राहील. असं धन्यवाद देणारं जीवन योबासारखं आम्हाला असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस योबाला अनेक गोष्टींचा उलगडा होतो, त्या गोष्टी ज्यावेळेस तो बोलतो, परमेश्वराशी वार्तालाप करतो, फार गूढ आणि गहन गोष्टी योबाच्या 42 अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. आणि ते बोलत असताना एक सुंदर वाक्य या पुस्तकात 8व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. योबाचा 8वा अध्याय 7वं वचन, योब 8 आणि 7. तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आमेन. तुझा आरंभ लहान अल्प असला तरी तुझा शेवट कसा होणार, समृद्धीचा, चांगला होणार. काही लोक सकाळी सकाळी काही अडचण आली, काय दिवसाची सुरुवातच अशी झाली, आता दिवस खराब जाणार. 1 जानेवारीला काय अडचण आली, काय वर्षाची सुरुवातच अशी झाली, आता हे सगळं वर्ष असं जाणार. बोलतात आणि सगळं खराब करून टाकतात. काय 1 सप्टेंबरलाच असं झालं आणि आता पूर्ण सप्टेंबर असाच जाणार. आणि मग त्यांनी काय होतं की आपल्या मनात असं बसलेलं आहे की ज्या गोष्टीची सुरुवात वाईट होते त्याचा शेवट वाईट होतो. नाही, सुरुवात तुमची कशी असो, तुमचा शेवट चांगला होणार, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बोलो येशू मसीह की. योसेफाची सुरुवात कशी होती, खड्ड्यात टाकलं भावांनी, पण शेवट
प्रेसिडेंट, खोटा आळा आला त्याच्यावरती, 20 रुपयाला विकलं त्याला, त्याच्या जीवनात संकट आले, पण त्याचा शेवट फार गौरवी होता. आणि म्हणून ते मनातून काढून टाका. तुम्ही कुठे जन्माला आलात ते महत्वाचं नाही, तुम्ही कुठल्या गावात राहता ते महत्वाचं नाही, तुम्ही किती शिकलेले आहात ते महत्वाचं नाही. एक महत्वाचं आहे, तुम्ही प्रभूला ओळखलं आहे का, तुम्ही येशूला जीवन दिलं आहे का, तुम्ही प्रभूच्या मागे चालता. तुम्ही कुठेही असा, तुमचा देव तुम्हाला मस्तक बनवणार, पुच्छ नव्हे. तो तुम्हाला वर ठेवणार, तो तुम्हाला खाली ठेवणार नाही. तुम्हाला तो बरकत देईल, तुम्हाला तो आशीर्वादित करेल, कारण की तो परमेश्वर त्याची ख्याती आहे प्रियांनो, त्याला द्यायला आवडतं. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. बघा त्या योबाला कळालं, अजून तो दुःखातच आहे. 8व्या अध्यायात, 42व्या अध्यायात कुठं मित्रांसाठी जाऊन प्रार्थना करतो, त्याचं दुःख आनंदात बदलतं. पण इथं दुःखातल्या प्रसंगात त्याने समजून घेतलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला ही गोष्ट पक्की कळाली पाहिजे की परमेश्वर आमचे दिवस बदलणारा देव आहे. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. परमेश्वर आमच्या जीवनातलं संकट दूर करून आमच्या जीवनावरती कृपादृष्टी करणारा, आमच्या जीवनाला त्याच्या गौरवाने भरणारा देव आहे. आणि नेहमी ना तो ॲड करत जातो, गौरव वाढत जातं, गौरव वाढत जातं, गौरव वाढत जातं. देवाच्या गौरवी राज्यामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्याला त्याच्या गौरवात, त्याच्या सामर्थ्यात दिनी प्रतिदिनी वाढवत जातो. बोलो येशू मसीह की. परमेश्वर वाढवतो आपल्याला, आणि त्या गौरवी जीवनासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. कितीतरी लोक वर्षानुवर्ष चर्चमध्ये पण जागा फिक्स बसायची बरं का, ती पंख्याखालची जागा माझी आहे, आणि जर का तिथं कोणी बसलं, इथले लोक चांगलेत, मी माझ्या इकडचं बोलतोय, वाईट वाटून घेऊ नका, तर ते खूप त्यांना असा त्रास होतो. काही लोक चर्चच्या दारातून बघतात, माझ्या जागेवर दुसरं कोणी बसलंय, असं काही ठिकाणी होतं. नको, आज चर्चलाच जायला नको, माझी जागा गेली, घरी जातात निघून. 1,000-2,000 रुपयाच्या पंख्यासाठी स्वर्ग राज्याचं जीवन जाऊ शकतं एखाद्याचं. कळतंय तुम्हाला? देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही आमचं लक्ष प्रभूकडे केंद्रित केलं पाहिजे, बाकीच्या गोष्टींकडे नको. आणि आमची आध्यात्मिक वाढ कशी होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमची उन्नती कशाने होईल, आमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव कशा रीतीनं वाढेल याच्याकडे आम्ही अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा देवामध्ये आल्यानंतर काही लोक पुढं जातात आणि काही लोक मागे पण जातात. लक्ष देऊन ऐका बारकाईने. आणि काही लोक खूप आध्यात्मिक जीवनात उच्चांक गाठतात, खूप प्रभू बरोबर एकदम धार्मिकतेचं पवित्र जीवन जगतात. आणि काही लोक दर मीटिंगला रडून पश्चाताप, आजपासून सुधारतो, आजपासून दारू सोडतो. एकाने मला असंच प्रॉमिस केलं, आजपासून दारू बंद. 4 दिवसांनी भेटला, मी म्हटलं तुम्ही तर दारू सोडली होती. हो सोडली. अरे वास येतोय वास. म्हणे हो, घशातून खाली सोडली. काही लोकांचं परिवर्तन असं आहे. भयंकर लोक आहेत, भयंकर. असले रिव्हिलेशन आहेत त्यांच्याकडं, असलं ज्ञान तुम्हाला सांगतील की तुम्हाला असं वाटेल की हे कुठून ज्ञान यांना प्राप्त झालंय. परंतु देवाच्या वचनांना फिरवून किंवा कुठल्याही प्रकारचं असत्य सांगून देवाच्या प्रिय लोकांनो आमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. काही लोक आहेत त्यांची उन्नती होत का नाही. काही वचनं असतात की जे मला वगळता येत नाही. असं नाही की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्याच मी बोलाव्यात. देवबापाचा जो निरोप आहे तो जसाच्या तसा तुम्हाला दिला तर मी संदेष्ट आहे, नाही तर मी मनोरंजन करतोय, असं त्याचा अर्थ झाला. देवाचं वचन बारकाईने ऐका की का लोकांची उन्नती होत नाही, काय रिझन आहे त्याच्या मागे. आपल्यातलं कोण पवित्र आहे? कुणीच नाही. जगातले किती मोठे पास्टर घ्या, सगळ्यांनी पाप केलंय आणि सगळे देवाच्या गौरवाला अंतरलेत, मुकलेत, मागे राहिलेत. सगळे पापी, फक्त येशू ख्रिस्त पवित्र आहे. आता कोणी म्हणाल की मैंने कभी पापी नहीं किया, तर त्याच्यासाठी एकच शब्द आहे, 3 अक्षरी, ल बा. एक्सपर्ट लोक आहात तुम्ही, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तर तो खोटं बोलतो. बायबल सांगतं की जो म्हणतो मी पाप केलेलं नाही, ख्रिस्त योग्य समय आमच्यासाठी वधस्तंभावर गेला आणि त्याने आमची सगळी पाप धुवून आम्हाला शुद्ध केलं. मग एकदा त्या पापाच्या दलदलीतून आम्हाला बाहेर काढलं, परत तिकडे जायला नको. मग ह्याच्या संदर्भात एक वचन ऐका, वाचू आपण. मत्तई 12वा अध्याय 43 ते 45 वचन.
मागच्या गौरवापेक्षा पुढचं गौरव हे मोठं असावं असं ज्यांना वाटतं त्यांनी काही सावधगिरी लक्षात घेणं गरजेचं आहे. मत्तई 12:43-45. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला. कोणता आत्मा? अशुद्ध आत्मा. एखाद्या व्यक्तीला भूत लागलं, मग त्याच्यासाठी काय करतो आपण? प्रार्थना करतो. आता काही काही लोक पहाटेच चालू करतात प्रार्थना, संध्याकाळपर्यंत तरी जाईल, आणि खूप इंटरव्ह्यू घेतला जातो दुष्टात्म्यांचा, त्यांच्याशी बोललं जातं. काही लोकांना खूप गप्पा गोष्टी मारायला आवडतात. देवाने आपल्याला त्यांच्याबरोबर चर्चा करायला किंवा निगोशिएशन करायला बोलवलेलं नाहीये. दुष्ट आत्म्यांना हाकलून देण्यासाठी, भूते काढतील सांगितलंय. भूतांशी गप्पा मारत बसतील नाही. कुठून आला, काय खातो, काय पिणार, काय नाही, त्याच्यातच 4-4 तास. देवाच्या प्रिय लोकांनो, अशुद्ध आत्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमधून निघतो, कसा निघेल? कोणीतरी प्रार्थना केल्यानंतर निघेल. मग तो निघाल्याच्या नंतर पुढे तो दुष्टात्मा निर्जल स्थळी जातो. निर्जल स्थळी म्हणजे जिथं काहीच नाहीये, वस्ती नाहीये, अशा कुठंतरी शुकशुकाट असणाऱ्या ठिकाणी तो निघून जातो. तो फिरत राहतो, परंतु त्याला अशी जागा मिळत नाही असं लिहिलंय. परंतु तो त्याला मिळत नाही. 44 वचन. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. म्हणजे कुठून? जिथून मला बाहेर काढलं त्या माणसात मी परत जाईन. आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले, सुशोभित केलेले असे आढळते. कळतंय आपल्याला? ज्या माणसातून दुष्टात्मा काढला, दुष्टात्मा गेला आणि तिकडं शोधत बसला की मला अजून कुठलं तरी जागेवरती चान्स मिळेल, आणि तो फिरत राहतो, फिरत राहतो, फिरत राहतो, आणि त्याला कुणीच एंट्री देत नाही. तो म्हणतो की आता जाऊ दे, मी परत माझ्या जुन्या घरी म्हणजे त्याच व्यक्तीत जातो, त्याच्यातून मी बाहेर निघालोय. आणि मग ज्यावेळेस तो दुष्टात्मा परत येतो आणि तो चेक करतो, आज जाऊ की नको, आज डोकावून बघतो, आणि त्याला तर अंतकरण एकदम स्वच्छ केलेलं, अरे वा वा, टापटीप केलंय. मी राहत असताना फारच दुर्गंधी होती, फारच पेंटिंग नव्हतं, काय नव्हतं, एकदम सुशोभित केलेलं आहे. आता चला आपण काहीतरी करूया. मग पुढे काय? 45 वचन. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो. किती आत्मे आणतो? 7. अधिक हा पहिलावाला 1, टोटल. आणि ते आज जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते, तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल. काय झालं इथं? काय चुकलं या व्यक्तीचं? ज्यावेळेस त्या व्यक्तीमधला दुष्ट आत्मा निघून गेला आणि तो दुष्ट आत्मा फिरत राहिला, त्याला अजून फ्रेंड सर्कल भेटले असतील. अरे मला पण घर नाही, तुला पण घर नाही. बर्ड्स विथ सेम फिदर सिट टुगेदर. सारख्या पंखाचे पक्षी एकत्र बसतात. कावळे आणि कबूतर कधीच एकत्र बसत नाहीत. सगळे कावळे एकत्र बसतात, सगळे कबूतर एकत्र बसतात, आहे ना. सगळे बगळे एकत्र, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट सगळे एकत्र. जसे पक्षी असतील तसे ते थव्याने एकत्र राहतात. तसेच हे दुष्टात्मे एक झाले. आणि मग नंतर ह्याला आठवलं, चला आपल्याला नाही भेटत आहे कुठं, मी चाललो परत माझ्या घरी, तुम्ही शोधत बसा इकडं. आणि ज्यावेळेस तो रिटर्न आला आणि त्याने बघितलं की अरे हे तर घर स्वच्छ झालंय, तो परत जातो, त्या अजून 7 जणांना घेऊन येतो. या व्यक्तीची दशा एकदम वाईट होऊन जाते, बायबल सांगतं. ह्या व्यक्तीचं एकच चुकलं, ज्यावेळेस दुष्टात्मा निघून गेला त्याला पवित्र आत्मा मिळायला पाहिजे होता. ते जीवन येशूला द्यायला पाहिजे होतं. त्या जीवनामध्ये येशूला स्थान द्यायला पाहिजे होतं. फक्त आरोग्य मिळावं म्हणून येशू नकोय आम्हाला. किती लोक आमेन म्हणतील? येशू काय आहे प्रियांनो? येशू काय आहे? येशू स्वर्गाची वाट आहे प्रियांनो. हालेलुया. आणि जेव्हा येशू मिळाला तर ह्या सगळ्या आशीर्वाद आपल्याला मिळणारच आहेत. पण फक्त आशीर्वाद नको आहेत आम्हाला येशू पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आम्हाला येशू पाहिजे. येशू जर असेल सगळे आशीर्वाद आपल्या मागे येतील. येशू जर आपल्या जीवनात आहे सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. जर ह्या व्यक्तीने येशूला स्वीकारलं असतं, काय झालं असतं? येशू ख्रिस्त अंतःकरणात बसलेला आहे आणि येशू ख्रिस्ताने आतून कडी लावून घेतली आणि प्रभू अंतःकरणातल्या राजासनावरती एकदम थाटात बसलेला आहे. वा वा, माझ्या मुलाने मला अंतःकरणात स्थान दिलं. दुष्टात्मा फिरून आला असता, नॉक केला असता, टिक टिक टिक, कोण आहे आतमध्ये? येशू आला असता, दरवाजा उघडला असता.
सैतान तिथंच पाहून पळून गेला असता. रॉंग नंबर, परत इकडे येणार नाही. तो त्या घरात येऊ शकत नाही जिथं प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान आहे. आपल्या जीवनात, आपल्या परिवारात प्रभूला पहिलं स्थान द्या प्रियांनो. जेव्हा येशू आमच्या जीवनात आहे, आमची अधोगती होत नाही. अधोगती होण्यासाठी काय करावं लागतं? काहीच नका करू, गप्प बसा. घाटात चढावरून गाडी चढवायची आहे, एक्सलेटर द्यावं लागेल, फुल गिअर टाकावं लागेल, काहीतरी करावं लागेल. खड्ड्यात घालायची न्यूट्रलवर द्या सोडून, ब्रेकही मारू नका, काय नाही, ते आपोआप खड्ड्यात जाते. पास होण्यासाठी कष्ट आहेत, नापास होण्यासाठी काहीच करू नका, आपोआप मिळेल. काही गोष्टी आपोआप मिळतात. नरकात जाण्यासाठी काय करावं लागतं? काहीच करू नका, आपोआप जाणार. हालेलुया. ऐकताय का नाही ऐकत आहेत तुम्ही? जिंकण्यासाठी प्रयत्न आहेत, हारण्यासाठी काहीच करायची गरज नाहीये. जीवनात काही करून दाखवण्यासाठी परिश्रम आहेत, जीवनात मागं पडण्यासाठी काहीच करायची गरज नाहीये. जर आम्हाला आमच्या जीवनात उन्नती पथाकडे जायचं आहे, या व्यक्तीची पहिली स्थिती जशी होती त्याच्यापेक्षा वर स्थिती, वाईट स्थिती अजून त्याची पुढे झाली. दुष्टात्मा निघाला, प्रभू येशूच्याच नावाने निघाला. असे कैक लोक आज जगामध्ये आहेत. काही दिवस ते इतके सामर्थ्याने चालतात आणि थोड्या अडचणी आल्या की लगेच येशूला सोडणार, लगेच देवाला नावं ठेवणार, देवापासून दूर जाणार, परत जुन्या मार्गावरती, परत त्या व्यसनांकडं, परत वाईट गोष्टीकडं, परत त्या पापाकडं. ज्या गोष्टी प्रभूला आवडत नाहीत त्या गोष्टींना परत जीवनात स्थान द्यायचं आणि पहिल्यापेक्षा वाईट दशा त्या लोकांची होते. ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनातलं पाप सोडून देतो, ज्या वेळेस आमच्या जीवनातल्या सगळ्या सैतानी गोष्टी निघून जातात, पहिलं काम करायचं, प्रभू येशू माझ्या जीवनात तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे, माझ्या परिवारात तू उतरून ये, माझ्या जीवनात, माझ्या अंतःकरणात ये. एकदा येशू आला बस, सैतानाला तिथं चान्स नाही. आमेन. आता इथं लाईट लावली, अंधकाराला रिक्वेस्ट करावं लागेल का? लाईट रडत बसेल का? अंधार प्लीज सांगतो ना, आता जा ना तू, मी प्रकाश आहे, जरा तरी माझा सन्मान ठेव, मी आलोय आता. काही रिक्वेस्ट करायची गरज आहे प्रकाशाला? तसंच प्रभू आला की सैतानाला रिक्वेस्ट करायची गरज लागत नाही की जा तू, जातोस की नाही, काही नाही. प्रभू आला म्हणजे अंधारी सत्ता निघून जाणार, प्रभू आला म्हणजे संकट निघून जाणार, येशू आला सगळ्या गोष्टी बदलून जाणार प्रियांनो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या उपस्थितीने अडखळणं निघून जातात. आणि म्हणून जसं त्या व्यक्तीने प्रभूला स्वीकारलं नाही जीवनात, तसं जर आपण फक्त प्रभूचे चमत्कारच पाहत राहिलो, साक्षेवर साक्ष, पण जीवनात परिवर्तन नाही, काहीच लाभ नाही. म्हणून आमची अधोगती होऊ नये. आधी जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आमची स्थिती पुढे येत्या दिवसात चांगली असावी असं वाटत असेल तर प्रभूला आपल्या जीवनात स्थान दिलं पाहिजे. मग काही लोकांची जीवनातली परिस्थिती एकदम वाईट होती, इतकी वाईट, इतकी वाईट, इतकी वाईट. एक व्यक्ती तर होता, जन्मापासून आंधळा होता. कधीपासून? जन्मापासून आंधळा होता. आणि योहानाच्या पुस्तकामध्ये 9वा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये त्याच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. योहान 9 आणि यातील 1 ते 7 पर्यंत वचन. तो तिकडून जात असता एक जन्मंद माणूस त्याच्या दृष्टीस पडला. येशू ख्रिस्ताची नजर एका जन्मापासून आंधळा असलेल्या व्यक्तीवरती प्रभूची नजर पडली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. कुणाला विचारले? येशूला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आई बापाच्या? कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आलाय? आणि मग तिसऱ्या वचनात येशूने त्यांना उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. देवाच्या गौरवासाठी तो अंध जन्माला आला आहे. ज्या वेळेस आपल्या जीवनात अडचणी येतात तर त्या प्रत्येक अडचणीचं रूपांतर परमेश्वर त्याच्या गौरवामध्ये करू शकतो. आपल्या जीवनातली संकट ती आमचा नाश करू शकत नाहीत. संकट आपल्यावर पण येतात. जे लोक येशूला मानत नाहीत किंवा जे लोक पापाच्या अधीन झालेले आहेत त्यांच्यावर पण संकट येतात. काही लोक खोटा संदेश देतात, चर्चला या, तुमच्यावर संकट येणार नाहीत. आम्ही तर तुम्हाला खरंच सांगतो, चर्चला या, तुम्हाला संकट डबल करून मिळतील. फॅक्ट आहे प्रियांनो. येशूला माना, नातेवाईक तुमचा द्वेष करतील. जास्त वेळ प्रार्थनेत घालवा, घरातलेच लोक तुम्हाला चिडचिड करतील. जे लोक प्रार्थनेत वाढत आहेत त्यांच्याविषयी लोकांना आनंद नाही वाटत. एक दारुडा व्यक्ती पहाटे
5 वाजल्यापासून रात्रीपर्यंत दारू पित राहायचं. इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा, इतका की बस खूप म्हणजे खूपच प्यायचा रात्रंदिवस. आणि मग त्याला सुवार्ता कळाली आणि हा व्यक्ती आमच्या गुरुवारच्या चर्चला, मुंबईमध्ये रविवारी आणि गुरुवारी चर्च असतं, गुरुवारच्या चर्चला तो यायला लागला. लोक म्हटले, कुठं चाललंयस तू? चर्चला चाललो. सगळे लोक त्याला नावं ठेवायला लागले. ऐकताय तुम्ही? तो जोपर्यंत दारूच्या अड्ड्यावर जायचा त्याला कुणीच अडवलं नाही. कारण हा म्हणायचा, मी माझ्या स्वतःची पितो, तुझ्या बापाची पित नाही. आणि आता तो चर्चला जातो तर सगळ्यांना एवढा त्रास व्हायला लागला की तुम्ही चर्चला का जाता? जाऊ नका तिकडं, चर्चला का जाता? ज्यावेळेस तुम्ही सत्य मार्गात चालाल त्यावेळेस तुमच्या अडचणी वाढतात. ज्यावेळेस तुमचं जीवन पापमय, सैतानाला माणूस आहे, आपलाच एजंट आहे सैतानाला असं वाटतं, आणि तो तुम्हाला काहीच दुखवणार नाही. तो म्हणाल, ओके बेटा, असंच करत राहा, आयुष्य असंच घालव, नंतर आपण सगळे संगतीच अग्नीमध्ये, तिकडे भेटू आपण. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी हा व्यक्ती आंधळा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे पहा, ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे, रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. म्हणजे असा समय येईल का तिथं गॉस्पल प्रीच केलं जाणार नाही, असा टाइम येईल प्रियांनो. एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्हाला कुणाचाही संदेश ऐकायला मिळणार नाही. तुम्हाला मोकळेपणाने तुम्हाला बायबल वाचता येणार नाही. एक दिवस असं तुम्हाला जगात पाहायला मिळणार आहे की त्या दिवशी इंटरनेटवरून सगळ्या लोकांचे संदेश काढून टाकले जातील. कोणी पण सर्च करा, तुम्हाला कुठल्या TV चॅनलवर देवाचं वचन ऐकायला मिळणार नाही. पण देवाला धन्यवाद द्या, त्याच्या आधी येशू ख्रिस्त येऊन आपल्याला घेऊन जाईल. आपण स्वर्गामध्ये आनंद करत असू आणि देवाचा गौरव करू. पण ह्या जगामध्ये फार भयंकर परिस्थिती असणार आहे. प्रभू येशू सांगतोय, बघा दिवस आहे तोपर्यंत काम करा. अजून दिवस आहे, आजही आम्हाला काम करायची संधी आहे देवाच्या राज्यासाठी. आणि पुढे पहा काय म्हटलंय, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असं का म्हटलं प्रभूने? मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. कारण त्याला माहिती आहे पुढे देवाची ही लेकरं जगाचा प्रकाश होणार आहे. हालेलुया, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आत्ता जे काम प्रभूने केलं ते आम्हाला करायचंय. एलियाचा झगा कोणाला मिळाला? कुणाला? दाविदाला. बोलत नाही तुम्ही. एलियाचा झगा कोणाला मिळाला? आलिशाला मिळाला. जो अभिषेक होता एलियावरती तो आलिशाला मिळाला आणि ख्रिस्ताचा अभिषेक मंडळीला मिळाला आहे प्रियांनो. हालेलुया, त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि त्या सामर्थ्यात त्याची इच्छा आहे की आम्ही जगात देवाचं नाव उंच करावं. जगात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे, प्रभूने सांगितलं. असे बोलून तो भूमीवर थुंकला. कोण कोण थुंकलं जमिनीवरती? येशू. आता येशू जमिनीवर थुंकला. आता आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं. लगेच प्रभू डोळ्यांना हात लावेल, काहीतरी करेल, पण आज काहीतरी वेगळं काम प्रभू करतोय. प्रभू जमिनीवरती थुंकला. शिष्य बघतायत हे काय चाललंय प्रभूचं आज, वेगळंच काहीतरी. आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला. जमिनीवर थुंकला, माती आणि ती थुंकी एकत्र करून त्याने चिखल केला. तो चिखल घेतला आणि त्या आंधळ्याच्या डोळ्यांना प्रभूने लावला. आता आंधळ्याला माहित नाही कसला मलम आहे. प्रभूने काय केलं आंधळ्याला माहीतच नाही. त्याच्या पश्चात त्याला समजण्याआधी प्रभूने काहीतरी केलंय आणि प्रभूने तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावला. हे तेच हात आहेत ज्या हातांनी आदम आणि हवेला तयार केलं होतं. प्रभूने ज्यावेळेस तो चिखल त्या व्यक्तीच्या डोळ्याला लावला, सगळे बघतायत, वा आता ह्याला आरोग्य मिळणार. त्याला आरोग्य नाही मिळालं. येशूचा स्पर्श झाला त्याला, पण तरी त्याला आरोग्य मिळालं नाही. येशू त्याच्याशी बोलतोय तरी त्याला आरोग्य मिळालं नाही. येशूचा हात लागला, येशूने चिखल करून लावलाय त्याला, त्याला आरोग्य मिळालं नाही. मग आता काय पुढे? ऐका, 7व्या वचनात म्हटलंय, आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. आमेन, हालेलुया. तुमच्या चमत्कारात तुमचं योगदान पाहिजे. येशू ख्रिस्त फक्त तिथं त्याला सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करतोय, पण त्याचा विश्वास, त्याची कृती कशी दिसणार आहे? जा शिलोवरती जाऊन धु. येशूवर त्याने विश्वास ठेवला,
त्याने त्याच्या चमत्कारात सहभाग दाखवला. तुम्ही रांजण पाण्याने भरा, तो पाण्याचा द्राक्षरस करील. सोपी कामं आपण करायची, अवघड कामं देवाला सांगायची. आमेन. तुम्ही फक्त धोंड बाजूला करा, लाजराला उठवायचं काम तो करेल. आमेन. सोपी कामं तो आपल्याला सांगतो. जा शिलोवरती जाऊन धू. आणि हा व्यक्ती ज्यावेळेस तिथं शिलोवरती गेला, कसा बसा पोहोचला असेल. शिलो तळ म्हणजे काय ऑर्डिनरी नव्हता. मंदिराचं जे शुद्धीकरणाचं पाणी होतं ते शिलो तळ्यावरून यायचं. आता ह्याला प्रभूला माहिती आहे का ह्याला मंदिरात पाणी घ्यायला पाठवलं तर हे सगळे धर्माचे रक्षक लोक त्याला तिथूनच हाकलून देतील. तू असं नाही केलं, तू तसं नाही, तू आंधळ आहे, तू जा इकडे, पवित्र स्थान आहे, त्याला हाकलून दिलं असतं. परमेश्वराने त्याला डायरेक्ट सोर्सकडे पाठवलं. आपला सोर्स प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आपलं जीवनी जल प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, डायरेक्ट आम्ही प्रभूकडे येणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस तो तिथून आला, तो डोळस झाला. आता इथं स्टोरी संपत नाही. एक आंधळा व्यक्ती बरा झालाय, ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? नक्की लॉक किया जाय. मग ही चांगली गोष्ट असताना यहुद्यांना राग आला. शाब्बात दिवशी हा कसला आलाय संदेष्टा येशू, याला काही समजत नाही का? शाब्बात दिवशी कसे मिरॅकल करतो हा? आता मिरॅकल झालाय त्याचा आनंद नाही त्यांना, पण त्यांचे नियम तुटतायत किंवा काय ते वेगळ्या रीतीनं पाहतायत आणि प्रभूला नावं ठेवतायत. आणि मग त्यांनी इतकं ह्या आंधळा व्यक्ती जो बरा झालाय त्याला टॉर्चर करायला सुरुवात केली. सांग तू खरंच आंधळा होता का? लोक काय म्हणतात, नाही तो नाही, त्याच्यासारखा आहे. कोणी म्हणतं तोच आहे. काय त्याच्या आईबापांना बोलून घेतलं. हा कसा होता सांगा, याला कोणी बरं केलं? त्यांनी सांगितलं आमचा मुलगा आंधळा होता, आता तो डोळस आहे. हालेलुया. त्याला आता दिसत आहे. ते म्हटले तुम्हाला काय वाटतं, तू कोण आहे, कोणी बरं केलं, कसं बरं केलं? तो मोठा आहे, त्याला विचारा. तो काही लहान मुलगा नाही, त्याला विचारा, तो तुम्हाला सांगेल. आणि मग ज्या वेळेस त्या व्यक्तीला ज्याला आरोग्य मिळालं त्याला विचारलं, त्यावेळेस योहान 9:24 आणि 25 मध्ये उत्तर ऐका त्याचं. योहान 9:24 आणि 25 वचन. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचा गौरव कर. तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे. कोण पापी आहे? येशू ख्रिस्त. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही. त्याने येशूचा न्याय केला नाही. बाकीचे येशू ख्रिस्ताबद्दल काहीतरी चुकीच्या गोष्टी बोलतायत, पण हा व्यक्ती ज्याने प्रभूचं सामर्थ्य अनुभवलं तो प्रभूच्या विरुद्ध जात नाही. तो म्हणतो तो पापी आहे का नाही आहे ते मला माहित नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो, आता मला दिसते. मी पूर्वी त्रासात होतो, आता मी त्रासाच्या बाहेर आहे. पूर्वी मी भिकारी होतो, आता मी धनवान आहे. पूर्वी मी समस्येत होतो, आता मी चांगल्या स्थितीमध्ये आहे. जेव्हा मी अडचणीत होतो तुम्ही कुणी माझ्याकडे आले नाही, आता मी चांगल्या दशेत आहे. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात का? आणि हा व्यक्ती काही साधा बोलला नाही. ते सारखे विचारत होते प्रश्न. का विचारताय? तुम्हाला त्याचं शिष्य व्हायचंय का? त्यांना अजूनच राग आला. बोले येशू मसीह की हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य आहे प्रियांनो, प्रभूचं सामर्थ्य. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, अंध व्यक्ती बरा होतो आणि तो त्याची साक्ष देतो. येशूला भेटल्यानंतर माझ्या जीवनात उन्नती आली. येशूला भेटल्यानंतर मी जो अंध होतो तो मी डोळस झालो. आता मी पाहू शकतो. जी गोष्ट जन्मापासून मी कधीच केली नव्हती ती आज मी करत आहे, कारण मला दृष्टी प्राप्त झाली आहे. आज मी आशीर्वादित आहे. येशूची एक भेट तुमच्या जीवनाला वळण देऊ शकते. तुमच्या आयुष्यात जे घडलं नसेल येशूच्या एका भेटीने घडू शकतं. प्रभू एकदा जीवनात आला, तुमची स्टोरी बदलल्याशिवाय राहत नाही. एकदा येशूने तुमच्या जीवनात पदार्पण केलं, एकदा पाऊल तुमच्या जीवनात येशूचं पडलं, तुमच्या जीवनातली सिच्युएशन चेंज होते. कितीही डिफिकल्ट गोष्टी असू द्या, कितीही इम्पॉसिबल गोष्टी असू द्या, एक प्रभूची भेट सगळ्या गोष्टींना बदलून टाकते. बोले येशू मसीह की हालेलुया. एक प्रभूची भेट सगळ्या गोष्टींना बदलून टाकते. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की मंदिराचं जुनं वैभव, नवं वैभव. तर ते वैभव जे आहे काही लोकांच्या जीवनातून झिरो झालं. तो व्यक्ती एक्स्ट्रा 7 दुष्टात्मे भेटले, मागं पडला. एक व्यक्ती रस्त्यावरती राहणारा
त्याला परमेश्वराने असा आशीर्वाद दिला, त्याला दृष्टी, त्याच्या जीवनात देवाचा गौरव वाढला आणि बेधडक तो लोकांना सांगतोय, मला नाही माहीत तो पापी आहे की कोण, पण मी आंधळा होतो, आता डोळस आहे, तुम्हाला व्हायचं का त्याचा शिष्य. डायरेक्ट तो खूप सामर्थ्याने लोकांशी बोलत आहे. कधी? जेव्हा प्रभूचं सामर्थ्य त्याच्या जीवनात आलं, त्याच्याकडे ते धाडस आलं आणि त्याच्या शब्दाने देवाचं गौरव होत आहे. मग आता जुन्या गौरवापेक्षा येणारं गौरव मोठं आहे, तर ते गौरव आम्हाला प्राप्त करण्यासाठी जो गौरव देणारा आहे त्याच्याशी आम्ही जुडलं गेलं पाहिजे. आमेन. आमच्या घरात ना एक फोन आहे, लँडलाईन फोन, वायरचा. वापरत नाही आम्ही आत्ता, आमच्या लहानपणी वापरायचो. कोणाला पाहिजे का? काय उपयोग आहे त्याचा? लाईन जोडलेलीच नाहीये. काही लोकांच्या प्रार्थना अशा आहेत, त्या माझ्या फोनवर बोलल्यासारख्या, कट झालेली लाईन आहे. हॅलो देवा, माझ्या जीवनात असं कर, तसं कर, हे कर, ते कर, मला नोकरी दे, मला असं दे, मला ते कर, माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, आणि फोन ठेवून देतात. मी केली आहे प्रार्थना, 1 तास प्रार्थना केली आहे, देव उत्तरच देत नाही. ती प्रार्थना महत्वाची नाही, आधी देवाबरोबर संबंध जोडणं महत्वाचं आहे. जीवनातलं पाप टाकून ख्रिस्ताबरोबर आम्ही एक होणं गरजेचं आहे. परमेश्वर त्याचा ऐकतो जे त्याची लेकरं आहेत, जे आपलं जीवन प्रभूला समर्पित करतात, ज्यांनी आपल्या जीवनात प्रभूला स्थान दिलेलं आहे, त्यांच्या जीवनात देवाचं गौरव वाढतं. त्यांच्या जीवनात देवाचं गौरव वाढतं. प्रियांनो, देवाला आम्ही समर्पित होणं गरजेचं आहे. मग आता ह्या मंदिराचं गौरव वाढणं म्हणजे काय? तर आता सगळ्यात पहिलं मंदिर कोणी बांधलं? यरुशलेमेतलं पहिलं मंदिर शलमोनाने. आता ते मंदिर बांधलं, काही साधं मंदिर नव्हतं. एकदम मनापासून त्याने देवाचं मंदिर बनवलं, एकदम मनापासून, भव्य दिव्य, एकदम सुंदर, प्रत्येक गोष्ट सजवलेली सुंदर, एकदम अप्रतिम परमेश्वराचं मंदिर त्याने उभं केलं. आणि मंदिर उभं केल्याच्या नंतर पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन. पहिले राजे 8 अध्याय 10 आणि 11 वचन, मंदिराबद्दल बोलत आहे मी. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले. त्या मंदिराच्या पवित्र स्थानातून याजक बाहेर आले, तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. याजक बाहेर आल्याच्या नंतर जे मंदिर होते ते कशाने व्यापले? मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकांना सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. आमेन, हालेलुया. देवाची उपस्थिती प्रियांनो, देवाची उपस्थिती, त्या परमेश्वराच्या पवित्र उपस्थिती पुढं याजकांना उभं राहता येणं, एवढं देवाचं सामर्थ्य, प्रभूचं सामर्थ्य आलं की अशा गोष्टी घडतात. याजक जसे बाहेर पडले, परमेश्वराचा ढग तिथं आला आणि मग त्यांना एवढी उपस्थिती देवाची जाणवली का त्यांना उभं राहता येणं. कोणी इकडं पकड, तिकडं पकड, काहीतरी करत असतील, एकमेकांना पकडत असतील, उभं नाही राहत, एवढी उपस्थिती, खूप असीम सामर्थ्य. आणि त्या सामर्थ्यामध्ये ते पूर्ण मंदिर जे आहे ते परमेश्वराच्या तेजाने भरून गेलं. सगळं मंदिरामध्ये देवाची उपस्थिती उतरली. हे पहिलं मंदिर. आणि काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या राजाने ते पाडून टाकलं. उखाण्यात नाही घ्यायला लावलंय, असंच घ्या. कोणता राजा? नबुकदनेस्सर राजा. नबुकदनेस्सर राजा बाबेलचा, त्याने टाकलं पाडून, यांना गुलाम केलं सगळ्या लोकांना देवाच्या. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, 70 वर्ष गुलामीनंतर ते लोक परत आले, सांगितलं मी आपल्याला. आणि मग ह्या देवाच्या लोकांनी त्यांना इन्करेज केलं आणि परत त्यांनी मंदिर बांधलं. आता हे दुसरं मंदिर, त्याला आपण जरुबाबेलचं किंवा दुसरं मंदिर त्याला आपण म्हणतो. ज्या वेळेस हे दुसरं मंदिर बांधण्यात आलं, त्या मंदिराविषयी सांगितलं की पहिल्या मंदिरापेक्षा दुसऱ्या मंदिराचा गौरव मोठा असेल. आणि दुसऱ्या मंदिराचं गौरव मोठं म्हणजे काय? पहिलं जसं मंदिर समर्पित केलं त्याच्यात उपस्थिती आली, त्याच्यापेक्षा किती उपस्थिती आली पाहिजे दुसऱ्या मंदिरामध्ये? कमी की जास्त? बर. ज्या वेळेस दुसरं मंदिर ह्या लोकांनी समर्पित केलं देवाला, याजक आले, मुख्य याजक आले,
देवाचे लोक आले, सगळे जमा झाले आणि सगळे म्हणत असतील, माझ्या आजोबाकडून ऐकलंय आम्ही, पहिलं मंदिर सलमोन राजाच्या काळात ज्यावेळेस त्यांनी देवाला दिलं ना, एकदम ढग आला, याजक लोक थरथर कापायला लागले, इतकी उपस्थिती उतरली, आज आपण हे देवाला मंदिर देऊ आणि आता देवाची उपस्थिती उतरणार. आणि सगळे बटाट्यासारखे डोळे कडून बघत असतील मंदिराकडे. आता उपस्थिती येणार, आता देव येणार, आता देव येणार. त्यांनी जाहीर केलं, मंदिर देवाला समर्पित करत आहोत. डोळे उघडून बघतात, काहीच नाही. तेज आलं नाही देवाचं, ना ढग आला ना काय. तेव्हा जो चमत्कार झाला होता तो चमत्कार झालाच नाही. सगळे निराश, देव आलाच नाही, आता काय करायचं. परमेश्वर आलं नाही. मग हा हग्गाई जो संदेश आहे तो फॉल्स प्रॉफिट आहे का, खोटा आहे का, असं का बोलला आपल्याला. त्याचं आपण ऐकलं, ह्या लोकांनी आपल्याला सांगितलं मागच्या मंदिरापेक्षा नव्या मंदिराचं गौरव मोठा असेल. आपण वाट पाहत होतो त्या गौरवाची, तेव्हा जे घडलं त्याच्यातलं एक कण पण काहीच नाही, देव आलंच नाही. हे असं का झालं. सगळे निराश नाराज, चला जाऊ द्या, सगळे आपापल्या घरी निघून गेले. आता काय, चालली सेवा चालली. तो जो चमत्कार होता पहिल्या मंदिराचा तो झालाच नाही, देव आलाच नाही. आणि मग एक दिवशी काय झालं, एक दिवस असा आला की ते मंदिर तसंच उभं होतं. आणि ते मंदिर तसंच उभं असताना एक दिवशी गॅब्रियलने येऊन मरियेला सांगितलं, तुझ्या पोटी पुत्र जन्मणार आहे, त्याला इम्मानुएल म्हणणार आहेत आणि तो देवापासून आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मरिया विचारते कसं होईल, पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि असं होईल. मरियेकडं ऑप्शन होता नाही म्हणण्याचा. अरे बापरे, हो म्हटले, माझ्या पोटात हे बाळ आलं तर, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कळालं तर, समाजात कळालं तर मला धोंडमार करतील. मरियेने हा विचार केला नाही की लोक माझा जीव घेतील, माझं लग्न मोडेल, माझ्या जीवनात संकट येतील, समाज माझ्याविषयी काय बोलेल. तिला हेच माहिती होतं की मला माझ्या देवाची योजना पूर्ण करायची आहे. तिने समाजाच्या भीतीला आणि दडपणाला तिने वाव दिला नाही. प्रियांनो, मरियेने म्हटलं होय. आणि मग त्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त त्या मरियेच्या उदरामध्ये आला, प्रभूचा जन्म झाला. आणि 8व्या दिवशी मरिया बाळाला घेऊन ज्यावेळेस मंदिरात गेली, त्या दिवशी स्वर्गीचा देव मंदिरात आला होता. प्रियांनो, हालेलुया. प्रभू येशू आला याचा अर्थ देव आला. कारण की देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हा एक देव आहे. पहिल्या मंदिरात डायरेक्ट देव आला, दुसऱ्या मंदिरात कोण आलं, डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. प्रियांनो, आणि मग तिथं हन्ना आणि वेगवेगळे लोक तिथं काय बोलतायत आपण पाहिलेलं आहे. आणि नाताळात नेहमी आपण त्याचं वाचन करतो आणि आपण समजून घेतो. तर आधीच्या मंदिराच्या गौरवापेक्षा हे गौरव मोठं आहे. प्रियांनो, हालेलुया. का, कारण की प्रभू येशू ख्रिस्त फक्त येऊन, तो ढग येऊन तर गेला लगेच शलमोनाच्या मंदिराचा. येशू ख्रिस्त येऊन 33.5 वर्ष तो आमच्यामध्ये राहिला. त्याने आमच्यात वस्ती केली, आमच्याशी बोलला, हितगुज केलं. देव स्वर्ग सोडून खाली येतो, आमच्याशी बोलतो. हे गौरव मोठं आहे. किती लोक आमेन म्हणतील. तेव्हा ते एकट्या मोशेशीच बोलायचा, आता तर सगळ्यांशी बोलला, चिन्ह चमत्कार केले, पापातून सोडवलं, सुटकेचा संदेश दिला. त्या गौरवापेक्षा हे गौरव मोठं. आमेन. त्याच्यानंतर आता आणखीन पुढची महत्वाची गोष्ट, एक मंदिर पहिलं शलमोनाचं, दुसरं कोणाचं, जरुबाबेलचं दुसरं मंदिर, तिथं प्रभू आला. आता तिसरं मंदिर तिथं बांधणार आहेत. कुठे, यरुशलेम मध्ये. त्या लोकांची फुल तयारी चालू आहे. आता चायनाने अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्यात, 1 आठवड्यात 10 माळ्याची बिल्डिंग बांधू शकतात. काय, किती दिवसात, 1 आठवड्यात. मग माहित नाही कुठल्याही क्षणी यरुशलेमेतलं मंदिर उभं राहू शकतं. त्यांनी आतून सगळी तयारी केलेली आहे. मग आता त्या मंदिराचं गौरव काय असेल, त्या मंदिरामध्ये ख्रिस्त येणार आहे. पण कोणता, अँटी क्राइस्ट येणार आहे. मग आमची नजर तर इस्रायलकडे नाहीये बाबा आता. आणि जर ते मंदिर परत बांधलं
परत जे जुनी बलिदानं होते येशू ख्रिस्त येण्याच्या आधीची, ते सगळी परत चालू करतील आणि परत त्यांचे तेच सगळे विधी कार्यक्रम परत चालू करतील. येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवणार नाही. मग जाऊ दे, ते मंदिर बांधू किंवा न बांधू त्याच्याशी आपला संबंध नाही. मग आपल्याला तिसरं मंदिर पाहिजे. मग हे तिसरं मंदिर कोण आहे? पहिले करीन 3 अध्याय 16 आणि 17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. तिसरं मंदिर कोण आहे? आता बघा, पहिल्या मंदिरात देवबापाची उपस्थिती मेघासारखी आली, वा वा वा. दुसऱ्या मंदिरात डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त आला, वा वा, खूप चांगली गोष्ट आहे. आता जर मी म्हणतो हे तिसरं मंदिर आहे, तर इथं कोण आलं पाहिजे? येस, तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या जीवनामध्ये काही मिळो न मिळो, आम्हाला पवित्र आत्मा मिळणं फार गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा जर असेल, आमचं जीवन आशीर्वादित आहे. एखादा व्यक्ती गाडी चालवतो, इकडं नेऊन धडक, तिकडं नेऊन धडक, कुठं ॲक्सिडेंट कर, बाप म्हणतो बेटा तू चालवूच नको, मी तुझी गाडी चालवतो, तू इकडं बस, मी तुझी गाडी चालवतो. असंच आहे आपल्या जीवनाची गाडी येशू चालवणार. प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्याला घेऊन जाणार. आपलं कधीच ॲक्सिडेंट होऊ शकत नाही, आपण कधीही सैतानी अडखळण्यामध्ये सापडू शकत नाही. आपण प्रत्येक परिस्थितीवर विजयी होणार, कारण की आपल्याला देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आमेन. रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचन. रोमन्स चॅप्टर 8 वर्स 9. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. कशाच्या अधीन? आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. म्हणजे आम्ही जर म्हणतो मी ख्रिस्ती आहे, तर आम्हाला कोणाचा आत्मा पाहिजे? ख्रिस्ताचा तो पवित्र आत्मा आम्हाला मिळाला पाहिजे. ख्रिस्ताच्या आत्म्याशिवाय आम्ही ख्रिस्ती होऊ शकत नाही. फक्त आम्ही नावाला आणि सर्टिफिकेटला ख्रिस्ती असू, तर येशू ख्रिस्त सर्टिफिकेटवरती आम्हाला स्वर्गात घेणार नाही. माझा आजोबा पाळक होता, माझा बाप पाळक होता, आता मी पण बघा कसा आहे, मला प्रभू येशू स्वर्गामध्ये घे. प्रभू म्हणेल ते सर्टिफिकेट घे, नरकाची अग्नी तिकडं आहे, हालेलुया, तिकडं नेऊन ते जाळून टाक, तुझा काही तो उपयोग नाहीये. आमचं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे, देवाला आवडणारं आमचं जीवन पाहिजे. आमचं जीवन प्रभूला समर्पित केलेलं असं जीवन असलं पाहिजे. जुन्या गोष्टी प्रभूने आमच्या जीवनातून काढून टाकलेल्या आहेत. आणि म्हणून 2 कोरिंथ 5:17 मध्ये बायबल सांगतं, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आता आपण तिसरं मंदिर आहोत आणि आपणच पहिलं मंदिर आहोत. कसं ते सांगतो. हे मंदिर शलोमोनाने मंदिर बनवण्याच्या आधी एदेन बागेत बनवलेलं आहे. हालेलुया. आपल्याला आधी बनवलंय. देवाचा आधीपासून पर्पज हाच आहे की देवाला तुमच्यामध्ये वस्ती करायची आहे. तुम्ही देवाचं मंदिर आहात. आम्ही आमचं जीवन प्रभूच्या सानिध्यात समर्पित केलं पाहिजे. आमच्या जीवनात आम्ही कसे असो, पण एकदा पवित्र आत्मा आपल्याला मिळाला की हे जीवन अधिक गौरवी होतं, अधिक सामर्थ्यवान होतं, अधिक देवाच्या गौरवाने भरलेलं होतं. आणि म्हणून आम्हाला देवाची नितांत गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. आमच्या जीवनात येशू असला पाहिजे, वचनाला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. यरूशलेमेतलं पहिलं मंदिर शलोमोनाने बांधलं आणि हे आपलं शरीररूपी मंदिर परमेश्वराने स्वतः हाताने बांधलेलं आहे. कोणतं ग्रेटर आहे? ते पाडता आलं. हे पाडता येईल का कोणाला? शक्यच नाही. आत्मा आहेत आपण. आता आत्मिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. मग हे मंदिर पाडणं सोपं नाही, इम्पॉसिबल आहे. त्याच प्रकारे त्या मंदिराचा, पहिल्या मंदिराचा खर्च कुठून आला? बांधकाम कसं केलं? दावीद राजा ज्यावेळेस लढायला जायचं ना, त्यावेळेस त्याला युद्ध जिंकायला मिळायची परमेश्वराच्या कृपेने. आणि त्या युद्धात जिंकलेला सगळा माल तो घेऊन यायचा आणि एक दिवशी ते धन त्याने देवाच्या मंदिरासाठी समर्पित केलं. आमेन. दावीदाने युद्ध लढून आणलेल्या गोष्टी मंदिरासाठी वापरल्या.
आणि हे मंदिर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुण्यात आलेलं आहे प्रियांनो. त्याने रक्ताची किंमत मोजलेली आहे. आम्हाला त्याने शुद्ध केलं आहे, आम्हाला त्याने पवित्र केलेलं आहे. मंदिर देव भेटण्याची जागा. मंदिरात परमेश्वर भेटतो. आज आमच्या जीवनाकडे लोकांनी पाहिलं तर आमच्यात त्यांना येशू दिसला पाहिजे. आमच्या जीवनात आम्हाला सगळ्यात मोठा अभिमान आमच्या प्रभूचा असला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही उठतो, बसतो, चालतो, बोलतो, आमच्या वागण्या बोलण्यातून इतरांना येशू दिसला पाहिजे. आमची ओळख आमच्या संपत्तीने नसावी, आमच्या गाडी घोड्याने, आमच्या मोठ्या बंगल्याने किंवा आम्ही काय आहोत आमच्या शिक्षणाने आमची ओळख नसावी. लोक ज्यावेळेस आमच्याकडे पाहतील त्यांनी असं म्हणावं की हे देवाचे लोक आहेत, हे येशूचे लोक आहेत. आमची साक्षही असावी. जर जुन्या मंदिरामध्ये लोकांनी आत पाहिलं आणि त्यांना देवाची उपस्थिती दिसली, लोकांनी आमच्या जीवनात डोकावलं तर त्यांना येशूच दिसला पाहिजे. केर कचरा इथे येता कामा नये. कोणी आमेन म्हणाल का? प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या एदेन बागेच्या केंद्रस्थानी जीवनाचं झाड होतं. बऱ्या वाईटाचं तर खाल्लं, नंतर तर जीवनाचं झाड होतं केंद्रस्थानी. यहुद्यांच्या पूर्ण प्रदेशात शलमोनाचं मंदिर केंद्रस्थानी होतं. आणि आज आमच्या जीवनाचं केंद्रस्थान येशू ख्रिस्त झाला पाहिजे. हालेलुया. या मंदिराच्या केंद्रस्थानी येशू असला पाहिजे. केंद्रस्थानी येशू पाहिजे. देवाला धन्यवाद. ज्यावेळेस मला पॉल योंगिचो, देवाचे महान सेवक, 10 लाख चर्चचे मेंबर त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ते सांगत होते, म्हणजे त्यांचं चर्च कसं वाढलं. 10 लाख मेंबर, जगातलं मोठं चर्च. तर ते ज्यावेळेस सांगत होते की चर्च वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना बोलवलं जातं, चर्च वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात, चर्च वाढवण्यासाठी असं करावं लागतं, चर्च वाढवण्यात तसं करावं लागतं. आणि शेवटी सगळ्यात म्हणले, पण चर्च वाढवण्यासाठी हे आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त प्रार्थना केली आणि प्रभूवर विश्वास ठेवला. प्रभूने आमचं चर्च वाढवलं. हालेलुया. आमच्या कुठल्याही ट्रिक्स कामी नाही येणार प्रियांनो. मोशेने ज्यावेळेस जळतं झुडूप पाहिलं, झुडपातून काय आवाज आला नाही. मोशे इकडे 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 अग्नीकडे. मोशे बरोबर त्या अग्नीकडे गेला. चर्चमध्ये अशी देवाची उपस्थिती पाहिजे ना. लोक घरी बेचैन झाले पाहिजे. माहीत नाही काय झालं, मी घरात बेचैन झालो, कसं तरी व्हायला लागलं, डायरेक्ट आलो चर्चमध्ये बसलो. आमेन. हालेलुया. ती उपस्थिती आमच्या मंडळीत वाढणं गरजेचं आहे. जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही केंद्रस्थान करता त्यावेळेस देवाचं अद्भुत काम व्हायला सुरुवात होते. प्रभू आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. ते मंदिर शलमोनाचं एकच जागेवर तुम्ही आणि मी चालतं फिरतं मंदिर देवाचं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आम्ही पाऊल ठेवू तिथं देवाची उपस्थिती आली पाहिजे. एखाद्याच्या घरात गेले तिथं देवाची उपस्थिती आली पाहिजे. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं मंदिर आहोत, जे चालतं फिरतं मंदिर आहोत. हालेलुया. प्रभूची उपस्थिती घेऊन आपण चालत आहोत. तो स्वर्गात येशू आहे ना, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. 2000 वर्षापूर्वी जगात आला, तो चालला फिरला. आता त्याला परत वाटतं जगात चालावं फिरावं, पण कसं चालणार? तो तुमच्यामधून चालणार. त्याला वाटतं बोलावं, पण तो तुमच्यामधून बोलणार. त्याला वाटतं आजारांना स्पर्श करावा, तो तुमच्यामधून स्पर्श करणार. आता तुम्ही त्याचं एक विश्वासाचं पात्र आहात की ज्याद्वारे प्रभू त्याचं गौरव प्रकट करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या मंदिरामध्ये कराराचा कोश होता आणि त्याच्यामध्ये मानण्याचं पात्र होतं. आज तुमच्याकडे देवाचं पवित्र वचन आहे. हालेलुया. त्या कराराच्या कोशामध्ये अहरोनाची काठी होती. आज आपल्याकडे ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. त्या कराराच्या कोशामध्ये 2 दगडी पाट्या होत्या, ज्याच्यावरती परमेश्वराने त्या दगडावरती आपलं वचन लिहिलं होतं. आज आमच्या हृदयावरती प्रभूने वचन कोरलेलं आहे. हालेलुया. मग आता तुम्हाला मान्यच करावं लागेल की जुन्या गौरवापेक्षा हे नवीन गौरव जास्त मोठं आहे. हालेलुया. देवाने आम्हाला जास्त तेजस्वी केलेलं आहे. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष होता. नंतर तो स्वर्गात घेण्यात आला. ते मंदिर पाडून टाकण्यात आलं. दुसरं मंदिर, रोमी सम्राटाने ते दुसरं मंदिर पाडलं. आता तिथं मंदिर नाहीये. हे 2 मंदिरं पडले, पण जे तिसरं मंदिर तुम्ही आणि मी आहोत, हे पाडण्याची ताकद या जगात कोणामध्ये नाहीये प्रियांनो. आम्हाला देवाने उभं केलेलं आहे.
प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे, प्रभूने आपली नियुक्ती केलेली आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून 2 कोरिंथ 3:18 मध्ये सांगितलेलं आहे, 2 कोरिंथ 3:18, 2 Corinthians 3:18. आधी इंग्लिशमध्ये एकदा वाचतो मी. सुंदर शब्द बघा, त्याचं इंटरप्रिटेशन किती परफेक्ट आहे. बट वी ऑल विद इन अनवेल्ड फेस beholding as in a mirror the glory of the Lord are being transformed into the same image from glory to glory just as by the Spirit of the Lord. मराठीत ऐका. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत, आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. याचा अर्थ काय, की आपण गौरवातून गौरवात चाललेलो आहोत. हालेलुया. गौरवातून गौरवात. रोजचा दिवस प्रभूच्या अजून जवळ जाण्याचा असला पाहिजे. रोजचा दिवस देवाच्या प्रेमात अजून वाढण्याचा असला पाहिजे. रोजचा दिवस देवाच्या उन्नतीमध्ये प्रभूच्या आत्म्यात अजून प्रबळ होण्याचा असला पाहिजे. हे आमचं आध्यात्मिक जीवन असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जी मंदिरं यरूशलेमेत बांधली त्याच्यापेक्षा बेस्ट, ग्रेट, सामर्थ्यवान मंदिर तुम्ही आणि मी आहोत. आणि या मंदिरामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. प्रत्येकामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती जो आपल्या चर्चमध्ये, आपल्या ह्या उपासनेमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. मग जर प्रत्येकात पवित्र आत्मा आहे, आपल्या ह्या मंदिरात देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि इथं स्तुती आराधना होत राहणार, देवाचं गौरव होत राहणार. आणि मग ज्यावेळेस एखाद्या स्थानात अशी देवाची उपस्थिती उतरते, मी तुम्हाला गंमत नाही, मी तुम्हाला फॅक्ट सांगतो प्रियांनो, मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा. काही लोक म्हणतात की हातांनी बांधलेल्या मंदिरात परमेश्वर राहत नाही, त्या वचनाला त्यांनी फिरवलंय. तसं नाही, हे इथं पण देवाची उपस्थिती आहे. किती लोक आमेन म्हणतील? आहे. या चर्चमध्ये, या मंदिरात देवाची उपस्थिती आहे. जिथं प्रभूची आराधना केली जाते ती जागा देवाच्या सामर्थ्याने भरली जाते. ही देवाची उपस्थिती आपल्या मंदिरामध्ये आहे. आमेन.